गुड मॉर्निंग फ्रेंड. आपण फिजिक्समध्ये नवीन आर्टिकल पाहत आहोत. मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन अनालॉगस क्वांटिटी फॉर मास. ठीक आहे. याच्या अगोदर तुम्हाला अनालॉगस म्हणजे काय ते समजून घ्यावं लागणार आहे. अनालॉगस म्हणजे सारखेपणा. ठीक आहे. समजा दोन क्वांटिटी अनालॉगस आहेत म्हणजे दोन्ही सारखे आहेत, पण दोन्हीचा सोर्स जो आहे तो सारखा नसतो, तो डिफरंट असतो. ठीक आहे. तर अनालॉगस म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे सारखेपणा. ठीक आहे. इन लास्ट स्टँडर्ड or in initial section of this chapter we have seen that angular displacement theta, angular velocity omega and angular acceleration alpha are analogous with the linear displacement whose indicated by letter S, linear velocity v and linear acceleration E. Okay, in various kinematical equations. Okay, आपण 11वी मध्ये असताना किंवा या चॅप्टरच्या इनिशियल सेक्शन मध्ये पाहिलं होतं ते अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर ॲक्सेलरेशन हे अनालॉगस आहेत. त्यासोबत लिनियर डिस्प्लेसमेंट, लिनियर व्हेलॉसिटी, लिनियर ॲक्सेलरेशन जे व्हेरियस कायनेमॅटिकल इक्वेशन्स आहेत त्या इक्वेशन मध्ये. जसं कायनेमॅटिकल इक्वेशन्स हा आपला पार्ट नाही आताचा, पण तुम्हाला माहिती आहे v u + at. ठीक आहे. आता v म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, a म्हणजे लिनियर ॲक्सेलरेशन आणि t टाइम. ठीक आहे. तर आपण पाहता ओमेगा = ω0 + अल्फा t. ठीक आहे. तर हे दोन्ही इक्वेशन जे आहेत त्या दोन्ही इक्वेशन मध्ये येणाऱ्या ज्या फिजिकल क्वांटिटी आहेत, आता इथे येणारे आता हे लिनियर मोशन किंवा आपण काय म्हणतो ट्रान्सलेशन मोशन. ठीक आहे. याला आपण रोटेशनल मोशन म्हणतो किंवा सर्क्युलर मोशन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये रोटेशनल किंवा सर्क्युलर मोशन मध्ये इक्वेशन पाहिलं होतं आपण अल्फा असताना. हे लिनियर किंवा ट्रान्सलेशन मोशन जे आहे त्याच्यामध्ये v u + at हे इक्वेशन पाहिलं होतं. त्या दोन्हीही कायनेमॅटिकल इक्वेशन मध्ये येणाऱ्या ज्या क्वांटिटी आहेत, जसं की इथं व्हेलॉसिटीज आहे. ठीक आहे. लिनियर आणि इनिशियल आणि फायनल. इथेही व्हेलॉसिटी आहे, अँग्युलर व्हेलॉसिटी, इनिशियल आणि फायनल. ह्या ज्या क्वांटिटी आहेत अनालॉगस आहेत त्याच्यामध्ये सारखेपणा आहे. ठीक आहे. समजलं? पुन्हा वाटल्यास मी सांगतो. In last standard or in initial section of this chapter, we have seen that angular displacement, angular velocity, angular acceleration is analogous with the linear displacement, linear velocity, linear acceleration in various kinematical equations. Also, torque is analogous with the force. Okay. Now we have to see what is meant by torque. To see the torque, we have to see what is meant by torque. Okay. आता पहा, आता इथे सांगितलेलं टॉर्क हे फोर्सच्या अनालॉगस आहे. ठीक आहे. आता टॉर्क म्हणजे काय हे आपल्याला पाहावं लागणार आहे. तर पहा, टॉर्कची डेफिनेशन, फोर्स वगैरे सर्व तुम्ही डिटेल मध्ये आपल्याला पाहिलेले, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचं लक्ष नसते किंवा विसरून गेलेला असतात नेमकं काय असं ते. तर पहा, इथं मी पुन्हा एकदा सांगतोय, टॉर्क समजून सांगण्यासाठी तुम्हाला सांगतो मी कपल. अटेन्शन बाय कपल. ओके. एक आपण बॉडी घेऊया, इथं दोन डिफरंट पॉइंट घेऊया बॉडीचे. ठीक आहे. आणि हे सेपरेट केलेले काहीतरी डिस्टन्स ना, त्याला आपण आर म्हणूया.
ठीक आहे, दोन इथं ह्या पॉइंटला आणि ह्या पॉइंटला दोन इक्वल पण पॅरलल फोर्स अप्लाय केले इथं. ठीक आहे, तर हे जे फोर्सेस येतात इक्वल आणि पॅरलल जे बॉडीच्या डिफरंट पॉइंटला पण अपोजिट डायरेक्शनला काय झालं ऍड झाले. ठीक आहे, तर हे काय करतात, हे कपल प्रोड्यूस करतात किंवा याला काय म्हणतात, त्या पूर्ण सिस्टीमला कपल म्हणतात. ठीक आहे, कपल म्हणजे जोडी. ओके, अटॅच डेफिनेशन सांगतो. टू इक्वल अँड पॅरलल फोर्सेस acting opposite on two different point of a body, then it produces couple. Okay, now what is meant by torque? आता आपल्याला टॉर्क समजून घेण्यासाठी आपण काय पाहिलं, कपल पाहिलं. ठीक आहे, the ability of couple to produce a rotational motion of a body is called as torque. ठीक आहे, कपलच असतं. टॉर्क म्हणजे काय, कपलच आहे, पण ते कपल काय करतंय, त्या बॉडीला रोटेशनल आता इक्वल आणि अपोजिट साइड आहे, अपोजिट साइडला ते काय झाले तर ऍक्ट झाले तर. ठीक आहे, जसं की आपण पाहता, तुम्ही पाहता आता पोळा जवळ आलेला आहे, तर आपण ते पाहतो शेतकरी काय करतात, असं असे दोन बोट धरतात बघा आणि त्या भिंगीला असं फिरवतात. ठीक आहे, तर ते एक प्रकारचं टॉर्क झाले. ह्या बोटा आणि ह्या बोटाला काय करतात, ते इथे एक फोर्स अप्लाय करतात इकडल्या साईडला, इथे एक फोर्स अप्लाय करतात इकडल्या साईडला. म्हणजे काय झालं, कपल ऑफ फोर्स झाले आणि कपल ऑफ फोर्स मुळे ती बॉडी जी आहे किंवा ती भिंगरी जी असते, ठीक आहे, ते रोटेशनल मोशन मध्ये फिरते. ठीक आहे, तर हे जे टॉर्क आहे रोटेशनल मोशन मध्ये, ते टॉर्क हे ट्रान्सलेशन मोशन मध्ये जे फोर्स असतात ते फोर्सचे अनालॉगस असतात. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? आता पहा, आपण हे जे मोमेंट ऑफ इनर्शिया समजून घेतोय त्याचं हे इंट्रोडक्शन आहे. तर तुम्हाला पुन्हा काही फिजिकल क्वांटिटी माहित आहे कशामध्ये, लिनियर मोशन मध्ये और ट्रान्सलेशन मोशन मध्ये. ठीक आहे, लिनियर मोशन याच्यामध्ये तुम्हाला लिनियर मोमेंटम माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर फोर्स माहिती, कायनेटिक एनर्जी माहिती. ठीक आहे, आता लिनियर मोमेंटमचा फॉर्म्युला P mv आहे, फोर्स मध्ये F me आहे आणि कायनेटिक एनर्जी हाफ mv स्क्वेअर आहे. ठीक आहे, आता ह्या आपण लिनियर मोशन किंवा ट्रान्सलेशन मोशन मधल्या ह्या तीन फिजिकल क्वांटिटी घेतल्या. त्याच्यामध्ये मास जे आहे तुम्हाला तिन्ही मध्ये कॉमन टर्म आहे असं दिसते. ठीक आहे, इन एक्सप्रेशन ऑफ लिनियर मोमेंटम, फोर्स अँड कायनेटिक एनर्जी, मास इज ए कॉमन टर्म. ओके, like that of mass in rotational motion. Okay, in rotational motion some physical quantity must be constant or analogous with the mass. ठीक आहे, जसं लिनियर मोशन मध्ये किंवा ट्रान्सलेशन मोशन मध्ये मास ही टर्म कॉमन आहे तिन्ही फिजिकल क्वांटिटी मध्ये, तसंच रोटेशनल मोशन मध्ये मास सारखीच एखादी कुठली तरी क्वांटिटी आहे जी की कॉमन आहे आणि मास सारखीच आहे किंवा मासला अनालॉगस आहे. ठीक आहे, समजतंय? तर पहा, हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, जस्ट आपण पाहिले की तीन फिजिकल क्वांटिटी घेतल्या होत्या, त्या तिन्ही फिजिकल क्वांटिटी मध्ये मास आपण कॉमन आहे असं सांगितलं होतं. तसंच जसं ट्रान्सलेशन मोशन मध्ये मास कॉमन आहे त्या फिजिकल क्वांटिटी मध्ये, तसंच रोटेशनल मोशन मध्ये काहीतरी फिजिकल क्वांटिटी आहे जी की कॉमन आहे आणि ती मासला अनालॉगस आहे. तर हे सर्व समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहूया. ठीक आहे, आता सर्वांच्या घरी दरवाजा असतो, डोअर असतो. ठीक आहे, हे मी इथं एक डोअर काढलेला आहे, की अगोदर जी लाईन केलेली ती चौकट म्हणा तुम्ही आणि हा दरवाजा जो आहे. ठीक आहे, इफ वी ओपन ए डोअर
then door displaces or door rotate through a certain angle or certain angular displacement theta. Okay. For this movement or this movement not only depends on mass of the door, but also it depends on perpendicular distance from the axis of rotation, where we apply the force. Okay. पहा आता पुन्हा एकदा सांगतो मी, जर आपण समजा एखादा डोअर ओपन केला, तो ओपन केला म्हणजे तो काहीतरी अँगुलर डिस्प्लेसमेंट ने काय झाला, रोटेट झाला. आता ही जी मूवमेंट आहे किंवा ही जी पूर्ण प्रक्रिया आहे, ठीक आहे, ही प्रक्रिया फक्त मास वरती डिपेंड नाहीये, तर पुन्हा कशावरती डिपेंड आहे, जे परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे आपण त्याला आपण आर ह्या लेटरनं इंडिकेट करणार आहोत. ठीक आहे. त्या परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती कुठून, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून. पहा रोटेट कुठे होतो, या दुसऱ्या भागाला इथे रोटेट होतो, याला आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन म्हणूया. ठीक आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून तर तिथं आपण त्या बॉडीवरती फोर्स अप्लाय केले किंवा त्या डोर वरती फोर्स अप्लाय केले, त्या परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती सुद्धा काय असते, डिपेंड्स असते. ठीक आहे. आता पहा इथं आपण रोटेशनल मोशनचं एक एक्झाम्पल पाहिलंय डोअरचं. ठीक आहे. आता पहा इथं सांगितलेलं ही जी मूवमेंट होती, त्या मूवमेंट कशावरती डिपेंड आहे, मास आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती. म्हणजे याचा अर्थ काय, जे रोटेशनल मोशन मध्ये फिजिकल क्वांटिटी जी अनालॉगस आहे कशाच्या, मासच्या, ती कशावरती डिपेंड आहे, मास ऑफ द बॉडी, आणि दुसरं मास डिस्ट्रीब्यूशन और डिस्ट्रीब्यूशन वाइज मासेस फ्रॉम द ऍक्सिस ऑफ रोटेशन. आता हे तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगण्यासाठी डिस्ट्रीब्यूशन ऑफ मासेस किंवा डिस्ट्रीब्यूशन वाइज मास. ओके. तर याचा अर्थ काय, डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास म्हणजे ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून जे मासेस आहेत, मासेस म्हणजे त्या बॉडीमध्ये खूप मोठ्या प्रकारचे मासेसचे पार्टिकल्स असतात, ते पार्टिकल्स ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती परपेंडिक्युलर डिस्टन्स वरती आहे, त्याला आपण काय म्हणणार आहोत, डिस्ट्रीब्यूशन ऑफ मास किंवा मास, सिंपली मास डिस्ट्रीब्यूशन. ओके. समजतंय, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे. पाहता to know the exact relation, we have to derive the total kinetic energy in rotational motion. Okay. तर पहा आपण आता एखादी बॉडी कन्सिडर करून कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी बघूया. ओके. कन्सिडर a rigid body having mass m, okay, rotate about an axis passing through point O with the constant speed omega. Okay. Suppose this body consists of n number of particles, m1 comma m2 up to the m. ओके. इथे एक पार्टिकल घेऊया आपण m1, इथे एक पार्टिकल घेऊया m2 आणि इथे एक पार्टिकल घेऊया mn. ओके. This is perpendicular distance r1, this is perpendicular distance r2, and this is R suffix here. Okay. Suppose body consists of a number of particles, say m1, m2 up to the mn, situated perpendicular distances r1, r2 up to the rn. Okay. Now, in this body, all the particles moves
in circular orbit with a constant speed omega but with different area, and therefore the linear speeds of all the particles are different. ओके, पुन्हा एकदा सांगतो मी, हे समजलं असेल तर पहा. तुम्हाला माहिती आहे आता ही बॉडी कॉन्स्टंट स्पीड ओमेगानं रोटेट होते, बरोबर आहे. म्हणजे त्याच्यामध्ये असणारे जे पार्टिकल आहेत त्यांची रोटेट होण्याची जी स्पीड आहे सर्क्युलर मोशन मध्ये किंवा सर्क्युलर ऑर्बिट मध्ये, तर ती स्पीड जी आहे अँग्युलर स्पीड ती कॉन्स्टंट आहे, पण डिफरंट रेडिया असल्यामुळे प्रत्येकाला पहा, एक इथं आहे थोडी स्मॉल आहे, हे जर पाहिलं तर आपण थोडं मोठं आहे, हे पुन्हा पाहिलं थोडं पुन्हा मोठं आहे, बरोबर आहे. म्हणजे आता जर समजा हे सर्क्युलर मोशन मध्ये असं फिरायला तर पहा, आता याची रेडिया काढली, थोडी मोठी आली याच्यापेक्षा, याची काढली पुन्हा छोटी आली, अशा वेगवेगळ्या त्याच्या काय आलं तर रेडिया आली. आता तुम्हाला माहिती आहे आता लिनियर स्पीड काढायची, ठीक आहे. आता लिनियर स्पीड जी आहे v r ओमेगा फॉर्म्युला आहे. पाहता r जे आहे ते चेंज होते, ओमेगा जे आहे ते कॉन्स्टंट आहे, ठीक आहे. म्हणजे v जे आहे ते स्ट्रॉंगली कशावरती डिपेंड राहणार आहे, रेडियावरती. आता रेडिया डिफरंट असल्यामुळे लिनियर स्पीड सुद्धा काय होणार आहे, डिफरंट होणार आहे, ठीक आहे. पाहता the linear speeds of the particles in a body is v1 is equal to r1 omega, v2 is equal to r2 omega up to the vn is equal to rn omega. ठीक आहे. आपल्याला काय करायचे, कायनेटिक एनर्जी काढायची. ओके, कायनेटिक एनर्जी ऑफ पार्टिकल having masses m1 m2 up to the m. Okay, kinetic energy of all the particles ठीक आहे. आपण त्याला E1 म्हणूया अगोदर. E1 is equal to m1 v1 स्क्वेअर, इथं हाफ m1 v1 स्क्वेअर लिहूया आपण, ठीक आहे. हा पहा आता हाफ m1 v1 ची व्हॅल्यू काय आहे, r1 ओमेगा द होल स्क्वेअर, म्हणजे हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. तसंच सिमिलरली E2 साठी हाफ m2 v2 स्क्वेअर इज इक्वल टू हाफ m2 v2 ची व्हॅल्यू किती आहे, r2 ओमेगा होल स्क्वेअर इज इक्वल टू हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर, ठीक है. En is equal to half mn vn square is equal to half mn rn omega whole square is equal to half mn rn square omega square. ठीक है. Total kinetic energy of rotating body is the summation of kinetic energy of all the particles orbiting to the all the particles. Okay. E is equal to E1 plus E2 En. ठीक है. आता E1 काय आहे, हाफ m1 r1 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ m2 r2 स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर प्लस हाफ mn rn स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. ओके. आता इथे पहा, आपण हाफ जर कॉमन काढलं m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस up to the mn rn स्क्वेअर, इथं ओमेगा स्क्वेअर कॉमन काढलेले. ठीक आहे. पहा, समजून घ्या.
आता पहा हे हाफ याला आपण समेशन यूज करून याला करूया. समेशन I is equal to 1 to n mi ri स्क्वेअर, ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर. आता पहा हीच ती क्वांटिटी आहे त्यासारखी मास सारखी. तर पहा याला आपण आय रोटेशन करूया. हा आय ओमेगा स्क्वेअर, ठीक आहे. E is equal to half I omega square. Here I is equal to m1 r1 square m2 r2 square plus mn rn square is equal to summation over I is equal to 1 to n mi ri square. Okay, if I replaces by m and angular velocity omega replaces by linear velocity v, then we get this relation. E is equal to half m square. We know that this is the kinetic energy of body in translation motion. Okay, समझता है? We know that m measure the inertia in translational motion. Okay, therefore I defined as the inertia or rotational inertia or moment of inertia of a body from the axis of rotation, or we can say that in rotational motion I measure the inertia of the body from the axis of rotation. Okay, from this whole expression we know that moment of inertia depends on masses of all the particles consist in body. Okay, first masses of particles, okay, and second is this is the r1 r2 rn are the perpendicular distances of that particles from the axis of rotation. In another word we can say that distribution of mass. ओके, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, हे r1 r2 हे जे परपेंडिक्युलर डिस्टन्सेस आहेत ते डिस्टन्सेस म्हणजे काय, ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून त्या बॉडी त्या पार्टिकलचं असलेलं परपेंडिक्युलर डिस्टन्स. ओके, त्याला आपण काय म्हणू शकतो, सेकंड डिस्ट्रीब्यूशन ऑफ मासेस. ठीक आहे, परपेंडिक्युलर डिस्टन्सला त्याला आपण काय म्हणतो, डिस्ट्रीब्यूशन ऑफ मासेस. ओके, तर पहा मोमेंट ऑफ इनर्शिया ॲज अन अनालॉगस क्वांटिटी फॉर मास. आपण मासचा रेफरन्स घेऊन आणि ट्रान्सलेशन मोशन मध्ये जे फिजिकल क्वांटिटी आहे त्याला रेफरन्स घेऊन आपण काय केले, रोटेशनल मोशन मध्ये एक अशी क्वांटिटी काढलेली आहे जी मासला अनालॉगस आहे आणि त्यालाच आपण काय म्हणले, मोमेंट ऑफ इनर्शिया. जर समजा एखादी होमोजिनियस बॉडी असेल आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ मास जे आहे ते इंटिग्रेबल जर असेल तर पहा हा फॉर्म्युला जो आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा, हा जो फॉर्म्युला आहे किंवा मोमेंट ऑफ इनर्शिया त्या बॉडीचा जर समजा मास डिस्ट्रीब्युशन इंटिग्रेबल असेल, इंटिग्रेबल म्हणजे इंटिग्रेशन न काढता येण्याजोगं, तर आपण इंटिग्रेबल म्हणूया. ठीक आहे, मॅथमॅटिकली, प्युअरली मॅथमॅटिकली सांगितलं तुम्हाला मी. तर I इज इक्वल टू इंटिग्रेशन r स्क्वेअर इंटू dy. ठीक आहे, तर पहा काही जर अडचण असेल व्यवस्थित पाहून घ्या हा व्हिडिओ, आणि जर काही अडचण असेल तर मला विचारा तुम्ही, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, तर इथं थांबूया.